तर अंत्यविधी पोलीस स्टेशनला करणार। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे। दारूचं व्यसन लागून परिसरातील अनेक तरुण कमी वयात मयत झालेत। यापुढे दारूमुळे कोणी मयत झालं तर त्याचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात करणार असा सज्जड इशारा काही महिलांनी दिला। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील काही महिला व पुरुषांनी आज दिनांक 30 जून 2025 रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं। त्यात म्हटलंय की प्रसादनगर परिसरात राजरोसपणे दारू विक्री व्यवसाय चालू आहेत। सदर दारू विक्रेत्यांना परिसरातील नागरिकांनी भेटून व्यवसाय बंद करा, आमचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत असं समजावून सांगितलं, परंतु ते कोणाचंही ऐकत नाहीत। आम्ही पोलिसांना हप्ते देतो, तुम्हाला आमचे काय वाकडं करायचं आहे ते करून घ्या असं उत्तर दारू विक्रेत्यांकडून दिलं जात आहे। परिसरातील जिल्हा परिषद शाळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हनुमान मंदिर परिसरात व्यवसाय चालतो। काही तरुण दारू पिऊन तिथे शिवीगाळ करून धिंगाणा करतात, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। तसेच जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पैसे मागतात, पैसे न दिल्यास शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतात। तसेच येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड केली जाते। सदर परिसरातील अवैध दारू व्यवसाय ताबडतोब बंद करण्यात यावा असं निवेदनात म्हटलंय। निवेदन देतेवेळी शरद साळवे, लैला शेख, परवीन शेख, रेखा जाधव, सुनीता पवार, रुथ कांबळे, मंगल थोरात, सविता बनसोडे, रोशन शेख, स्वार्थाबाई जाधव, जैतून भाभी, माया साठे, लता जगताप, अलका पठारे, लता साळवे, येलनबाई गायकवाड, परिगा सरोदे, अंजू बोर्डे, पल्लवी पवार, रंगूबाई मोकळ, लक्ष्मीबाई पंडित, कविता साळवे आदी महिला व पुरुष उपस्थित होते। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी।